नमस्कार. महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी रेश्मा फडतरे. तळेगाव दाभाड येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महिला मंडळ यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंती महोत्सवानिमित्त स्थानिक नगरसेवक विनोद उर्फ बंटी भेगडे व अध्यक्ष मंगल संतोष शेलार यांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांचे मनोगत झाले. या प्रसंगी नगरसेविका सोनाली दरेकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विचार मंचच्या उपाध्यक्षा अर्चना वाघमारे, खजिनदार ऋतुजा अडागळे तसेच इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी विनोद भेगडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. अण्णाभाऊ साठे यांची जयंती लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी, या दोन्हीही महान पुरुषांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून खऱ्या अर्थानं जीवन कसं जगायचं व जीवन हेच एक विद्यापीठ आहे याचा खऱ्या अर्थानं समाजाला मंत्र देण्याचं काम केलं. जो विद्यार्थी 1.5 दिवस शाळेत गेला व 35हून अधिक कादंबऱ्या व कितीतरी नाटकं लिहिली गेली व त्या नाटकांच्या कादंबऱ्यांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन देण्याचं काम केलं. गरीब, कष्टकरी, वंचित यांना न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं कोणी केलं तर अण्णाभाऊ साठेंनी केलं. आताच माझ्या आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की त्यांची फकीरा ही कादंबरी सर्वात जास्त गाजलेली आहे आणि खऱ्या अर्थानं जीवनाचा मंत्र आपल्याला घ्यायचा असेल तर ती कादंबरी सगळ्यांनी एकदा वाचली पाहिजे. त्यांचं एक वाक्य होतं, पृथ्वी ही शेषेच्या मस्तकावर नाही तर ती कष्टकरी गोरगरिबांच्या तळ हातावर आहे. तर खऱ्या अर्थानं पृथ्वी ही गरिबांच्याच हातावर आहे. अनेक गरिबांना न्याय देण्याचं काम त्यांच्या लेखणीतनं झालं, त्यांच्या शायरीतनं झालं. नगरपालिकेमध्ये मागाशीच अण्णाभाऊ साठेंची जयंती आम्ही साजरी करत असताना त्यांचा म्हणजे सांगलीवरनं तर मुंबईचा प्रवास हा जरी पाहायला गेला तर कुटुंब लोणावळ्यामध्ये, खंडाळ्यामध्ये कोळशाचं काम करत होतं. त्यांच्यावर पैसे नव्हते तर तिथून ते 2-3 दिवस काम केलं कुटुंबाने, नंतर मुंबईला पोहोचले. मुंबईलाही त्यांनी कष्ट केलं. म्हणजे त्यांचं शिक्षण मराठ्या पाट्या वाचून आणि ज्यांच्याकडे कामाला होते त्यांच्याकडनं शिक्षण म्हणजे थोडं थोडं घेऊन त्यांनी खऱ्या अर्थाने एवढ्या कादंबऱ्या लिहिल्या. खरंच आजच्या समाजाला त्यांच्या विचाराची गरज आहे. त्यांच्या विचारावर आज त्यांची पुण्यतिथी जयंती आहे. मी खरंच सर्वांना विनंती करतो की आपणही इथून पुढचं काळ त्यांच्या विचारावर चालण्याचा प्रयत्न करू, समाजाला एक नवीन समाज घडवण्याचा आपण प्रयत्न करू, ही सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.